दिगंबराच्या अखंड नामस्मरणात आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली। कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। येथील श्री दत्त मंदिरात पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली। षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक पूजा आणि महापूजा संपन्न झाली। दुपारी ब्रह्मवृंदाने पवमान पंचसूत्राचे पठण केले। सायंकाळी 4:30 वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली। हवप कानेबुवा कवटे कुलंद यांच्या कीर्तनानंतर ठीक 5 वाजता धार्मिक वातावरणात श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। पुण्यातील कुलकर्णी परिवाराने पाळणा सजावट केली होती। जन्मकाळ सोहळ्यावेळी चांदीच्या पाळण्यावर अबीर गुलाल फुलांची उधळण करत धार्मिक गीते म्हणण्यात आली। उत्सवाचे मानकरी विनोद भानुदास यांच्या घरी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला होता। श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यातून भाविक आले होते। देवस्थान मंडळाचे अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव गजानन गेंडे पुजारी, सरपंच चेतन गवळी, उपसरपंच अनगा पुजारी, माजी सरपंच चित्रा सुतार आदींसह प्रशासन आणि स्वयंसेवकांनी सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते। बेपॅनसाठी नृसिंहवाडीहून उमेश माळगे।